नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले मास्तरच्यात मधल्या भिंतीवरून वाद चाललेला असतो. आता पुढे मास्तरला वाटतं त्याच्याच अंगावर भिंत पडायला लागली. बाहेर कसला आवाज आला तर दारात जीप, त्यात पोलीस, त्यांच्या पाठोपाठ चुलता चुलती. त्यानं पांडूच्यात झालेली चर्चा घरात सांगितली नव्हती. त्यांच्या मनात जे अंधाराबरोबर साचत गेलं होतं तेच समोर त्याला दिसायला लागलं. पोलीस गाडी म्हटल्यावर माणसं जमलीच. लांब लांब आपापल्या दारातनं काही जण अंदाज घेत बोलत उभी राहिली. पोलिसानं विचारलं, रामा चव्हाण कोण? तसा मास्तर पुढं गेला. त्याचंच नाव अगोदर घातलं होतं. तुमचं वडील भाऊ कुठायत? तशी सारीच पुढं गेली. चला गाडीत बसा असं म्हणून त्यांना घेऊन गाडी गेली. मास्तराच्या आईनं रडून माणसं गोळा केली. तिची चुलीवरची आमटी आटली. चूल विझली. रांडनं आणि भाड्यानं आधीच कशाला माझ्या पोराला सांगायचं? वांजुटी रांड माज आल्यागत करतीया. लयच आला तर बघायचा गावात एखादा वळू. कामासनी इनाकारणी ताप. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. बांधकामावर सारं वाळवान पसरल्यागत साहित्य पसरलं होतं. आप्पाला हे समजलं होतं. आपण गेलो तर आधीच निवडणुकीत पांडूनं मास्तराला आमच्यात उठबस करायला लागल्यावर झाडला होता. त्याच्या चुलत्याला त्यानं खतपाणी घालायला नको, उलट त्यालाच मिटवाय न्या म्हणून कोण आलं तर सांगायचं. गावात सुरू झालं. त्या मास्तरानं कशाला त्या बाईच्या नादाला लागायचं? चुलती म्हणायची का वैरीन? त्याला बी लय पैशाची मस्ती आहे. कशाला उगच पांडूच्या मागणं फिरतोय ना आणि आप्पाच्या बी. खरं त्याच्या भावाला ठेचायला पाहिजे. त्याला काय गरज होती त्या बाईवर धावून जायची? त्यासनी कोण नाही म्हणून त्यांना त्यांचं सारच पाहिजे. कोण दिल? ती उठली. उजडाय पांडू पाटलाकडं गेली. नव हे काय म्हणायचं? त्यांचा विश्वास नव्हता आमच्यावर तर तुमच्यासारख्याला घ्यायचं ठरवाय. तुझ्या पोरासने अक्कल नाही. ती माणसं धराची आहेत का? मग ठरवायचं कुणी? माझं थोरलं पोरगं तिथं नसताना त्याचं नाव का घातलंय? मग हिला तेवढं कळतंय. कुठला सोयरा शोधायचा कळत नाही. त्या बी भाड्याला फुटभर जागा वाफ्या एवढा वाटला. त्यासाठी एवढा तमाशा? तेवढी आणा माझ्या पोरासनी. आणणारच आहे की मी. तू आपली गप्प बस. जा घरात. आणा तेवढी. रातच्यानं माझा जीव तोडतोय. कराय गेलो काय नि झालं काय? रातीच याची तर नव्हतासा तुम्ही कळलं. तिच्या डोळ्यात पाणी भरलं. डोळं डबडबलं. गावात काय कुणी घरं बांधली नाहीत वय? नको ती वाट माझ्या घराला तिनं दावली. तिच्या डोळ्यातनं टपाटपा पाणी गळायला लागलं. डवंग आला होता. त्यानं मधीच तोंड घातलं. कशाला रडतीस? सांगितलं नव्हं? काय होतंय त्यासनी? पर मास्तरानं आपण नोकरदार माणूस असल्या भानगडीत पडायचंच नाही. पोलिसासनी तेवढंच गावतंय. दुसरं काही नाही. पैशाचा खेळ नुसता होतोय असं तिला जास्तच भडबडून आल्यागत झालं. त्यो नसताना त्याचं नाव घालायचं तरी काय कारण होतं? नि तिला तरी कोण काय म्हणलंय तेव्हा? तीच वाईट वंगाळ माझ्या पोरासनी बोलायला लागली. तसा नुसता लक्षा धावून गेला. तेवढंच तिला घावलं. गाव गोळा केलं. आता झालं ते झालं. बोलून काय उपयोग? तू जा, मी आणतो त्यांना, पांडू म्हणाला. डोळं पदरानं पुशीतच पदराचा बोळा हातात धरूनच ती निघाली. होय ग, जावनं पोरं बी नि नवरा बी आत घातलाय होय? होय. तिला कुणासंग बोलू नये असं वाटत होतं. तरीही वाटेत भेटणारी विचारायची,
तुझ्या पोरानं म्हण तिला मारली, कशाला तिच्या नादाला लागायचं? खरं आहे, आता जमली होती गावातली त्यासनी ठावं, ती म्हणाली. तिची भिंत पाडली सा म्हण त्यासनी न विचारता. मग हे तुमचं चुकलंच. असं बरंच ते ऐकत थोडंसं बोलत घराकडं निघाली. गावात या गल्लीची बातमी कुसळाची मुसळ होऊन त्या गल्लीत गावात फिरायची. मग त्याच्यावर चौकात पारावर चार चौघात चालू व्हायचं नेहमीगत. ती बाईच ताईगंड, तिला त्या लक्षानं घराच्या पायातच पुरायची नाही वय. फुकट त्या माणसासनी मास्तरांनी ताप देत्यात, शेतात पण आणि घरात पण. सारच बळकावाय बसल्यात, मग कोण गप्प बसन? नाही, जरा मास्तराला पैशाची मस्तीच आहे. मधी मधी त्या आप्पाच्यातच पांडू पाटलाकडं फुटून फिरायला लागलं नि तिथं काय काय बोलायला लागलं. मग तो आता गप्प बसतोय होय? तेवढंच नाही, त्या चुलत्याला सांगत होतं पांडूच्या पार्टीला मत द्यायचं नाही म्हणून. कशाला याला पाहिजे राजकारण? मग आप्पा का आता गप्प बसलाय? जायला नको होतं त्यांच्या मागणं? आपापल्या संबंधावर माणसं बोलत होती. पांडू पाटील तालुक्याला गेला. पोलीस स्टेशनमध्ये त्या तिघांना बसवलं होतं. त्यांना पांडू दिसला, तेवढंच बरं वाटलं. तो त्यांच्याजवळ आला. मास्तर सांगायला लागला, माझ्या नावानं तेवढं रेकॉर्ड करू नका म्हणून सांगा. उगत सर्व्हिसमध्ये रेकॉर्ड खराब व्हायला नको. तेच अवघड आहे. साहेब काय म्हणतात ते बघतो. पोलीस मला सांगत होता, ती बाई साहेबाकडं चांगलंच सारवून घालून गेल्या. आम्हाला कोण नाही, आमचं वय झालंय, सारखा ह्यांचा त्रास असतोय. आमचं पोट पाणी पिकलेलं नाही. आता या वयात आम्हाला कोण बघायचं? आमचं सारच बळकावायला बसले ती. बळजबरीनं भावाभावांनी भिंत पाडली. सारा परपंचा उघड्यावर पडलाय. सरपंच त्यांच्या संग असतोय. पांडू वाचल्यागत बोलत होता. ते तिघं मेल्यागत गप्प होते. खरंच तवाच तिच्या टकोऱ्यात दगड घालायला पाहिजे होता. तिनंच आपल्याला कितीदा तरी दमिवलंय. आई दादाचं ऐकून आम्ही गप्प बसतो. मऊ लागलं तसं तिनं आमचा डबराच काढला. चुकलंच त्या दिवशी, लक्ष्मणाला वाटत होतं. पांडू गेला तसा मास्तर लक्षावर आणखी दातोट खायला लागला. हराम लावड्याच्या, तुझ्या रागानं एवढं झालंय. बसा आता खडी फोडीत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. नोकरीवर पाणी पडतंय वाटतंय. गावातल्या माणसांना काय वाटल? आपण काय न करता आपल्याला आत टाकलं होतं हे पटल? कुठली बुद्धी सुचली? फुटभर जागा खरं. सारीच इब्रत जायची वेळ आपल्यावर आली. ज्या चुलता चुलतीला बऱ्याचदा घरातल्यांचं न ऐकता औषध पाणी बघितलं, त्यांनी परतफेड अशी केली. काय करायचं त्यांना एवढं मोठं घर? फुटभर जागा आता 10 वेळा विकत घेतल्यागत होणार. आणि पोलिसात नोंद. त्याच्या मेंदवाचा चुराच झाल्यागत त्याला वाटायला लागलं. पांडू पाटील आला. मास्तर साहेब काय लागून घेईना झालंय अंगाला म्हणतोय. राहू दे मास्तर, 48 तास आत करू दे सर्व्हिस. मास्तराचा चेहरा हे ऐकून फुटक्या खापरागत झाला. त्याचा बाप पांडूचे पाय धरू लागला. हे बघ, साहेबाच्या पाया पडायला लागलं तर 7 वेळा पडतो. त्यांची भिंत बांधून देतोय आणि वर काय द्यायचं ते घ्या म्हणाव. खरं मिटीव. वर काय म्हणतोय ते तुम्हाला कसं सांगणार? 25,000 मागतोय. उगच मास्तरावर त्यांचा डोळा नाही. तुमच्या नावाचं त्यांना काय नाही. पांडूनं साऱ्यांनाच आवळलीत. वर म्हणायला लागला, गावचा सरपंच कुठाय म्हणत होता साहेब. देऊया, खरं इथनं बाहेर काढ.
छपरात राहायला लागलं तरी चालल. मास्तराचा बाप डोळ्यातलं पाणी गाळीतच म्हणाला, निदान त्याला तरी बाहेर काढ. आम्ही राहतो, राहायला लागलं तर 4-8 रोज. मास्तराचा बाप गळ्यात अडकलेल्या फासाची एकतरी गाठ सुटतीया का बघत होता. पांडू गेला तसा आला. पैसे द्यायचं, मग लगेच सोडणार. खरं घरात पैसे. मग उद्यावर ढकललं. पांडूच म्हणाला, मी येतो उद्या पैसे घेऊन. सांगतो साहेबाला रेकॉर्ड करायचं नाही म्हणून. काढा आजची रात्र. मास्तराच्या आईला पांडूनं बोलावून घेतली. तिला सगळंच पोलीस स्टेशनातलं रंगवून सांगितलं. तिच्या डोळ्याला धारा लागल्या. न्या जावा, त्यांच्या मड्याव घातलं म्हणायचं. रांडनं आपला वस बुडिवलाय तो बुडिवलाय, दुसऱ्याच्या वसावर उठली या. तिच्या मातीला दिसला कोण यायचं. रांड नुसती 3 फूट वर उडतीया. न्या जावा पैसं आणि आणा तेवढी माझी पोरं सोडवून. रात्रभर त्या तिघांच्या डोळ्याला डोळा नव्हता. पापण्या कातरल्यागत झालत्या. उष्मा वाढला होता. इजा होत होत्या. तशा साऱ्यांच्या छातीत चमक आल्यागत वाटत होतं. पाऊस ढासळला तर सिमेंटचा अर्धा ट्रक उघड्यावर. एकटी बाई काय करणार. सारं सिमेंट पाण्यात जाणार. इजा नाच करून दाखवत होत्या. न्याहारी टळून गेली तरी सूर्य दिसत नव्हता. आभाळ भरल्यागत दिसत होतं. पोलीस स्टेशनमधलं घड्याळ झटकं आल्यागत पुढं सरकत होतं. 11 वाजता पांडू येणार होता. 11 वाजलं होतं. ढग जमा झाल्यालं दिसत होतं. तरी पांडूचा पत्ता नव्हता. उठल्यापासून मास्तराची आई ढगाकडं बघून गावात फिरत होती. ताडपदरीसाठी तिनं 17 घरं पुजली होती. पण तिला प्रत्येकजण हायपर वाळवण झाकाय पाहिजे, हायपर मालकाकडं चावी कपाटाची त्यात. तर बऱ्याच ठिकाणी काय झालं, सोडलीत का ग पोरं, ताडपदरी नाही ग. एवढं काय केलं सा ग त्यासनी. त्या माणसासनी वस का फस माणसाची. कशाला त्यांच्या नादाला लागायचं. ती बाई पोलिसात स्वतः गेलती खरं आहे. मग बघ की केवढी त्या बाईची छाती गड्यागतीनं वागतीया. आमच्यात नाही ताडपदरी, सिमेंट पाण्यात जाईल. बघ बघ कुणाच्यात हाय का. तिला ताडपदरीपेक्षा हेच सांगावं लागत होतं. आभाळ गळायला झालं होतं. ढग गडगडलं तसा मास्तर हडबडला. खिडकीतनं त्याला पावसाचं थेंब दिसायला लागलं. समोर सिमेंटच्या पोत्याचं गठ्ठ गठ्ठ पाणीच पाणी नाचायला लागलं. पांडू अजून आला नव्हता. आईनं त्याला पैसे दिले नसतील. एवढं कशाला म्हणली असल. माझ्या पोरांनी काय खून का चोरी केली या. 25,000 तिला मोजाय तरी येतील. 50,000 कालच जमा केल्यालं, त्यातलं तिला देता येईल. पावसाचं असं ती कशाकडं बघून पळल. वाळूचा ट्रक आणायचा होता, लाकडं कापून आणायची होती, सळी स्लॅबला कमी पडली होती. आता सारंच संपलं. ढग मोठ्यानं गरजला. त्याला आणखी वाटायला लागलं, माणसंच्या माणसं नि पाऊसच्या पाऊस ही वैऱ्यागत का वागायला लागल्यात आमच्या संग. पांडू पाटील आला, पानानं लाल भडक तोंड करून. तिथंच वरांड्यातल्या पिंपातलं पाणी घेतलं. तिथंच चूळ भरली. आत गेला. परत त्यांच्याकडं आला. काय सांगायचं, पावसानं चांगलाच खुळंबा केला. वाटतं किच्चं थांबायचं. तिघांच्या पोटात सिमेंटाचं गट्ट झाल्यागत झालं. साहेब जेवाय गेल्यात, आलो असं म्हणून तो गेला. पाऊस थांबला. 4चा ठोका पडला. मावळतीकडून किरणं आत खिडकीतनं आली. पण मास्तराला त्याचं बरं वाटलं नाही. व्हायचं तेच झालं होतं. ती सगळीच फौजदारासमोर गेलीत. भिंत बांधून द्यावी लागणार.
परत तक्रार येता कामा नये अशी धमकी देऊनच त्यांना सोडलं. त्यांना बाहेर घालवून पांडू तिथंच थांबला. थोड्या वेळानं बाहेर आला. हे बघ, तेवढी भिंत बांधून दे. त्यांच्या गाडव लागू दे. ती माणसं म्हणायच्या लायकीचीच नाहीत. आता तुम्हाला सोडवून आणलं म्हणून चुलता तुझा संध्याकाळी माझ्याकडं बोंबलत येतोय बघ. आभाळ स्वच्छ दिसत होतं. खरं रस्त्यावर डबकी साचली होती. गावात आली. मास्तराच्या आईनं डोळं रडून रडून सुजवून घेतलं होतं. ताडपदरीसाठी ती गावभर फिरली होती. शेवटी तिला वाड्यात ताडपदरी मिळाली होती. मास्तराला त्याबद्दल बरंही वाटलं आणि धास्तीही. गावातली माणसं येत होती, जात होती, तेच तेच विचारत होती. मग आता बांधल्याला पाडणार, पाडल्याला बांधणार असे प्रश्न विचारत होती. जेवण वेळ झाली. पांडूचा निरोप आला. मास्तराच्या लक्षात आलं. दुमदाड पदरीचा केला. तो तसाच उठला गेला. वाटत देवळाजवळ चुलता पांडूच्या बंगल्याकडनं येत असलेला दिसला आणि त्याचं मन चरकलं. नेहमीचा बाळू डवंग होताच आणि बाकीची. डवंगानं हसतच विचारलं, मास्तर, हाय का नाही बरं स्टेशन? स्टेशनला काय होतंय? मास्तर पेंगाळल्यागत झाला होता. पांडू तरतरीत होता. घरात आल्यावर काय बघितलंस? ऐकलंस का नाही काही? 2 दिवस मी पायाच्या खुट्या मोडल्या. पदरचे पैसे घालून 2 हेलपाटं घातलं. या गावात करणाऱ्याच्या मागं कोण नाही. जवा तवा करून सारं आमचं पाण्यात. एखाद्यासाठी रात रात जागून काढ, पण त्यांचं डोळं उघडत नाहीत. त्या पोलिसाच्या पाया पडताना कोण रांडचा तिथं आला नाही आई घालाय. इथं सिमेंट भिजून जातंय, त्याच्यावर ताडपदरी घालून सावराय आलाय. लाज वाटत नाही त्यांना? उद्या गावाला दिसायला झालं. आम्ही गावाला उपयोगी पडतोय. गावातली माणसं 2 दिवस उपाशी पोलीस स्टेशनात. त्यांच्याकडं कोण गेला नाही. मेल्यात का जगल्यात ते बघायला. आणि सरपंच म्हण गावचा, त्याचं त्याच्या संग. पण तुम्ही का हलकं होताय त्यांच्या दारात जाऊन? पांडूचा पट्टा चालूच होता. आमच्यात नव्हती ताडपदरी. कट्टर तर कट्टर राहणारी माणसं पाहिजेत. आई तुझी रात्री रडत होती. तिला दगडाखालनं हात निघाल्यावर लगेच वाडा दिसला होय? आली नाहीत बरं विचारायला आबा आप्पा गावचा. ह्यानंच तुमच्यासाठी काय करू नये वाटतंय. नाहीतर तुझा चुलता पोलिसात काय जातोय? मास्तराला घरातल्यांचा राग आलाच होता. त्यांनीच आपला डबरा काढायचं ठरवलंय असं त्याला वाटायला लागलं. पांडूचं बंद झालं आणि बाळू डवंगाचं चालू झालं. घरातल्या घरात तुमचा मेळ नाही मर्दा. त्यासनी तूच सांगायला पाहिजेस. आई असू दे नाहीतर कोण बी. मास्तराला वाटायला लागलं, ह्याला स्वतःच्या भावानं विचारावं. ह्यो जगाला ज्ञान शिकवायला निघालाय. पण वाढत जाणार. दिवसभर वैताग आधीच. कधी एकदा निघन तिथून झाल्यालं. पण डवंग तोल गेल्यागत बडबडाय लागलं, आर उगच भिकाऱ्याच्या दारात भीक मागायला जावंच का म्हणतो मी? तो लगेच वाढणार. त्याच्याकडं मागूनच आणलेलं असतंय. त्याला काय त्याचं? मास्तरला मात्र त्याच्या बोलण्याचा राग आला आणि बाळू डवंगाचं भरकटलेलं बोलणं ऐकून अचाटच वाटलं. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत राहा आणि किंग ऑफ स्टोरीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.